सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. आता तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कशी रणनीतीचे आणि काय कसं असेल? आता आम्ही गाव पॅनल केलेलं आहे. म्हणजे आमचं नेरूळ असेल, सरमळ असेल, वालावल असेल, चेनवन असेल, कवठे किंवा उमरमाळ असेल. हे आज या राजकारणात नाही, गेली 30 वर्ष मी या राजकारणात समाजसेवेत आहे. मला माहिती आहे प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या टच मधला आहे. मी रस्त्यावरच असतो. म्हणजे इथे नाबरोडे माझं हॉटेल आहे, त्या ठिकाणीच मी असतो. येणारा जाणारा माझा दांडगा संपर्क. आणि ही स्थानिक निवडणूक असल्यामुळे मला आत्मविश्वास आहे. आणि मी समाजात असतो. मेन म्हणजे मी या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम, समाजसेवा, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात मी काम करत असतो. त्याच्यामुळे मला आत्मविश्वास, मी लढणार आणि मी जिंकणार. नेरूळचे तुम्ही सुपुत्र आहात. स्थानिक पातळीवर कसा तुम्हाला इथून सपोर्ट मिळणार आहे? स्थानिक पातळीवर तर साहेब कसं, ही स्थानिक असल्यामुळे जशी ग्रामपंचायत असते बघा, तो प्रकार आज आमच्या इथे झालेला आहे. म्हणजे ग्रामपंचायतीत कसं स्थानिकाला खूप महत्व असतं, आलं लक्षात. आणि समोरचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाही, कुठचे राहतील काय, त्यानंतर ते ठरवलं जाईल, स्थानिक ठरवतील. ही आम्ही निवडणूक ही ग्रामपंचायत या हेतूनच लढवणार आहोत. अंतिम निर्णय कधी सांगाल त्या संदर्भात? 27 तारखेला आम्ही तुम्हाला मंगळवारी सांगू.